नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत अतिशय झणझणीत अशी अंडा करी, तेही अगदी हॉटेलसारखी घरच्या घरी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. रेसिपी पाहूया. सर्वप्रथम मी या ठिकाणी अंडी जी आहेत ते अगोदर उकडून घेतलेली आहेत. आता ही अंडी आपण बाजूला ठेवून थंड करून घेऊया. तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की लगेच त्यामध्ये एक कांदा उभा असा पातळ कट करून टाकलेला आहे. कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा थोडासा परतला की लगेच त्यामध्ये एक टमाटर कट करून टाकलेला आहे. टमाटरही आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. 3 हिरवी मिरची त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे. हे साहित्य छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवर हे साहित्य मी भाजून घेत आहे. त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये मी आता थोडेसे लसूण पाकळ्या टाकून घेतले. अर्धा इंच आलं बारीक असं कट करून टाकून घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि थोडीशी कोथिंबीर. आपण सर्व साहित्य जे आहे ते भाजूनच वापरणार आहोत. हे सर्व साहित्य थोडंसं भाजलं की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी थोडेसे खडे मसाले टाकून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घेऊ शकता. आता साहित्य छान असं भाजलेलं आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच कढईमध्ये मी या ठिकाणी थोडंसं सुकं खोबरं टाकून घेतलेलं आहे. खोबरंही आता आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. तेल न टाकताच मी या ठिकाणी खोबरं भाजून घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य थंड करून आपण एका मिक्सर जारमध्ये टाकून छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपण अंडा करी बनवून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. आणि त्यामध्ये या ठिकाणी मी 3 पळी तेल टाकून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकून घेऊ शकता. तेल जे आहे ते व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. तेल छान गरम झालं की लगेच त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण टाकून घेतलेलं आहे. हे वाटण आता आपल्याला सतत मिक्स करत छान असं परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपण वाटण परतून घेऊया. वाटण थोडंसं परतलं की लगेच त्यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे. पाव चमचा हळदी पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि 1 चमचा मी घरगुती काळं तिखट वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. तुमच्याकडे जो साठवणीतील घरगुती मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता. या ठिकाणी तुम्ही कांदा लसूण मसालाही वापरू शकता. आता आपण त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून थोडंसं पाणी टाकून घेऊया, म्हणजे आपले मसाले जे आहेत ते करपणार नाहीत. पाणी टाकल्याच्यानंतर आता आपल्याला हे वाटण 1-2 ते 3 मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे. 1-3 मिनिट झाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे तेल सुटलेलं आहे. वाटण छान शिजलेलं आहे. आता आपण त्यामध्ये अंडे टाकून घेतलेले आहेत. अंडे टाकल्याच्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आता आपल्याला पाणी आणखीन थोडंसं टाकून घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार वाढवू शकता. मी या ठिकाणी 1 ग्लास गरम पाणी वापरलेलं आहे. पाणी जे आहे ते आपल्याला गरमच वापरायचं आहे. आता आपण भाजीला छान अशी उकळी काढून घेऊया. छान अशी उकळी आल्याच्यानंतर आपल्याला त्यावरती थोडीशी कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे. कसुरी मेथी अवश्य घाला, त्यामुळे भाजीला चव खूप छान येते. आणि थोडीशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता आपण ही भाजी छान अशी 2-3 मिनिट शिजवून घेऊया, म्हणजे आपली अंडा करी जी आहे ती एकदम परफेक्ट अशी तयार होते. 1-2-3 मिनिट झाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अतिशय झटपट अगदी हॉटेलसारखी अंडा करी आपली घरच्या घरी तयार झालेली आहे. त्यामुळे तुम्ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. ही अंडा करी बनवायला जितकी सोपी आहे तितकीच चवीलाही अप्रतिम अशी लागते. त्यामुळे तुम्ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. ही अंडा करीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.